शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका नवीन औषधाबद्दल माहिती घेणार आहोत. तर ते म्हणजे UPL कंपनीचे स्वीप पॉवर. तर शेतकरी मित्रांनो आपण माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, त्याचे मोड ऑफ ॲक्शन असेल, तसेच ते कोणकोणते गवत म्हणजेच तणांना नियंत्रित करते व त्याचे वापरण्याचे प्रमाण, अशा सर्व माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो माहिती घेण्याआधी अजून जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. शेतकरी मित्रांनो आपल्या विविध पिकात किंवा विविध बागेमध्ये आपल्याला अनेक प्रकारची तणं ही पाहावयास मिळत असतात. तर या तणांना नियंत्रित करण्यासाठी UPL या कंपनीने स्वीप पॉवर हे तणनाशक आपल्याला बाजारात उपलब्ध केलेले आहे. तर शेतकरी मित्रांनो स्वीप पॉवरमध्ये आपल्याला कोणता घटक हा पाहावयास मिळत असतो? तर शेतकरी मित्रांनो स्वीप पॉवरमध्ये आपल्याला ग्लुफोसिनेट अमोनियम 13.5% आपल्याला पाहावयास मिळतं. तर शेतकरी मित्रांनो हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम तणनाशक आहे, जे हरळी, लवाळा, मेथी गवत किंवा इतर जे तण आहेत तर त्यांना चांगल्या पद्धतीने नियंत्रित करत असते. त्याचबरोबर हे एक कॉन्टॅक्ट हर्बिसाईड आहे, म्हणजे तणांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यावरती तणांचा त्या ठिकाणी नायनाट करत असतं. त्याच पद्धतीने फवारणी केल्यावरती पिकातील अमोनियमची मात्रा वाढवतं व युरेमाइन सिंथेज एन्झाईम यावर काम करत असते. त्यामुळे पिकातील जी काही प्रकाश संश्लेषण क्रिया आहे व ती थांबते. तर ती थांबल्यामुळे तण हे अन्न बनवणे थांबवतं, त्यामुळे त्या ठिकाणी ते मरण पावत असतं. तर शेतकरी मित्रांनो आपण हे कोणकोणत्या पिकात याचा वापर करू शकतो? तर कंपनी लेबलच्या सल्ल्यानुसार आपण कापूस व चहा या पिकासाठी आपल्याला कंपनीने रिकमेंड केलेले आहे. तरी काही शेतकरी बांधव हे आपल्या डाळिंब असेल, द्राक्ष असेल किंवा इतर फळबाग असतील तर त्याच्यामध्ये वापर करताना आपल्याला दिसून येत आहे व त्या ठिकाणी रिझल्ट देखील त्यांना चांगल्या पद्धतीने मिळत आहेत. शेतकरी मित्रांनो तर स्वीप पॉवर हे कोणकोणत्या प्रकारच्या तणांना नियंत्रित करत असते? तर आपल्या पिकातील हरळी असेल, लवाळा असेल किंवा मेथी गवत, तर यांना चांगल्या पद्धतीने नियंत्रित करताना आपल्याला दिसून येतं. तसेच जी इतर तणं आहेत ते 4 ते 5 पाने अवस्थेमध्ये जर असतील तर त्यांना देखील चांगल्या पद्धतीने स्वीप पॉवर हे चांगल्या प्रकारे नियंत्रित करताना आपल्याला दिसून येत असतं. तसेच शेतकरी मित्रांनो याची जर आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 2 ते 3 तासांची आहे. पण कंपनी रिकमेंडनुसार आपल्याला 6 तास जर पाऊस आला नाही तर चांगल्या पद्धतीने रिझल्ट त्या ठिकाणी मिळत असतात. तर शेतकरी मित्रांनो याचा आपण जर का प्रमाणाचा विचार केला तर याचे प्रमाण आपण काय घेऊ शकतो? तर याचे प्रमाण आपण प्रति लिटर पंपासाठी आपण 100 मिली घेऊ शकतो. त्याच पद्धतीने आपल्याला जर का एकरी वापर करायचा झाला तर एकरी आपण 1 लिटर हे 200 लिटर पाण्यामध्ये वापर आपण त्याचा करू शकतो. तसेच शेतकरी मित्रांनो महत्त्वाचं सांगायचं झालं तर शेतकरी मित्रांनो आपण जेव्हा स्वीप पॉवरचा वापर हा करत असतो तर त्यावेळेस आपल्या पाण्याचा जो काही pH आहे तर हा मेंटेन करणं आपल्याला गरजेचं आहे. तर आपल्या पाण्याचा pH हा साधारणतः 5 ते 6.5 असेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीचे रिझल्ट त्या ठिकाणी मिळून जात असतात. त्याच पद्धतीने फवारणी करताना आपण जर का कव्हरेज योग्य घेतलं तर आपल्याला त्या ठिकाणी देखील चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळून जात असतात. तर शेतकरी मित्रांनो काही वेळेला आपल्याला तणनाशकाचे रिझल्ट मिळत नाही, तर त्याचं कारण म्हणजे आपल्या पाण्याचा जो काही pH आहे तर हा योग्य नसतो. त्यामुळे आपल्याला चांगल्या पद्धतीने ते रिझल्ट येत नाही. त्यामुळे माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे की ज्याही वेळेस आपण तणनाशकाची फवारणी करतो त्यावेळेला आपल्या जर पाण्याचा pH हा 5.5 ते 6.5 असेल तर आपल्याला चांगल्या पद्धतीने नियंत्रण त्या ठिकाणी तणांवरती मिळणार आहे. तर शेतकरी मित्रांनो तणनाशक वापरणं आपल्या जमिनीसाठी योग्य नाही. तर जेही तुम्ही तणनाशक वापरतात ते अत्यल्प कमी प्रमाणात वापरणं आपल्याला फायदेशीर ठरणार आहे. तर शेतकरी मित्रांनो जेही तणनाशक तुम्ही वापरणार आहात तर ते एकदा चेक करून घेणे व्यवस्थित की ते आपल्या जमिनीसाठी योग्य आहे की नाही. तर त्याचं जे काही लेबल क्लेम असेल तर त्या लेबल क्लेमनुसारच आपण त्याचा वापर करायचा आहे, अन्यथा वापर करू नये. तर शेतकरी मित्रांनो आज आपण UPL कंपनीच्या स्वीप पॉवर या तणनाशकाविषयी माहिती घेतली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.